माननीय राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेब यांनी जो काही 100 दिवसाचा प्रोग्राम घेतला आहे, 100 दिवसात त्यांना न थांबणारा महाराष्ट्र, सुंदर महाराष्ट्र अशा म्हणून प्रत्येक विभागाला काही ठराविक बाबी ह्या नेमून दिलेल्या आहेत. त्या तेवढ्या 100 दिवसात पूर्णच करायच्या आहेत. त्या पद्धतीनं आपल्या अन्न, औषध, प्रशासन विभागाला तसंच विशेष सहाय्य ह्या विभागाला आम्ही ठरवलंय का 100 दिवसाच्या आत खूप सारं काम करायचं. जे लक्ष्यांक दिलंय 5000 सॅम्पल चेक झाले पाहिजेत. तर आम्ही काल आमच्या अधिकाऱ्यांनी सकाळी 6 वाजेपासून 1 वाजेपर्यंत जवळपास 1062 नमुने तपासले. त्याचा रिपोर्ट 2 दिवसात कदाचित प्रयत्न करतोय उद्याच मिळतील अशी अपेक्षा आहे. कारण सगळ्या ह्या विभागाच्या संदर्भातलं प्रत्येकाचं म्हणणं आहे का भेसळ किंवा चाललेला जो हा प्रकार आहे त्याच्यात दूध हा पदार्थ किंवा दूध हे अगदी बच्चांपासून, लहान मुलांपासून तर म्हाताऱ्यापर्यंत, गरिबापासून श्रीमंतांपर्यंत दूध, दुग्धजन्य पदार्थ अशा पद्धतीनं रोजच्या जीवनात, रोजच्या व्यवहारात माणूस सेवन केल्याशिवाय राहत नाही आणि त्याचा थेट असर हा त्याच्या जीवनाशी होतो. आणि म्हणून ते पहिल्या फेजमध्ये आपण निव्वळ हे 100 दिवसाचंच नाही तर याच्यानंतर कायमस्वरूपीची ही जी काही प्रक्रिया आहे ती पूर्णपणे जागृतपणे त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल अशा पद्धतीनं माझा तरी मानस त्या ठिकाणी आहे. आज अधिकाऱ्यांनी काल जसं काम केलंय तसंच भविष्यात सुद्धा त्यांच्याकडून काम होण्याची अपेक्षा मी या निमित्तानं करतो. आणि त्या दृष्टीनं त्यांना लागणारं जे काही इन्स्ट्रुमेंट असतील किंवा इतरही काही बाबी लागतील का, जशा मोबाईल व्हॅन आपल्या इथं लॅबच्या 2 आहेत. पूर्ण राज्यभराला 2 व्हॅन काहीच करू शकणार नाही. म्हणून आता केंद्र सरकार आपल्याला 28 मोबाईल व्हॅन परत देते. त्याचाही त्या ठिकाणी पुरेपूर उपयोग हा जनसामान्यासाठी करण्याचा आमचा मानस आहे. आपल्या ज्या शासनाच्या लॅब आहेत मोठ्या त्या 3च आहेत. त्या साधारण प्रत्येक डिव्हिजनला 1 करण्याचा मानस आहे. त्याच्यात काहींची कामं चालू आहेत. नाशिकचं काम चालू आहे. नाशिकचं काम पूर्णत्वाला काही फंड्स लागणार आहेत, ते उभे करून देण्यासाठी मी आग्रह धरणार आहे. आणि हा जो काही कार्यवाहीचा भाग असेल त्याच्याबरोबर काही छोटे हॉटेल व्यावसायिक असतील त्यांना काही ट्रेनिंग देता येईल का, अशा पद्धतीचा विचार करतो का जेणेकरून माणसाला, मुलांना त्याचा कुठल्याच प्रकारचा साईड इफेक्ट होणार नाही. त्या दृष्टीनं प्रयत्न करणार आहोत. तेव्हा जर कोणाला अशा पद्धतीचं चुकीचं कुठं चाललं असेल, भेसळ असेल किंवा थेट कोणाला जर जाणीव झाली, त्यांना कुठल्याही ह्या विभागाच्या संदर्भातला कुठली तक्रार म्हणा, सूचना म्हणा द्यायची असतील किंवा सजेशन द्यायचं असेल तर त्याच्यासाठी टोल फ्री नंबर आहे, तो सर्वांनी घ्यावा. 1800-222-365. पुन्हा एकदा नंबर सांगतो, 1800-222-365. ह्या नंबरवर सूचनाही केल्या तरी चालतील. सारखा कंप्लेंट करणं ह्याच्याबरोबर सूचनाही कराव्यात, त्याच्यातून सुधारणा काय व्हावी ह्या पद्धतीचं मार्गदर्शन जे काही ह्या विभागातले तज्ज्ञ आहेत त्यांनी त्या ठिकाणी करावं. ह्या 100 दिवसात दुधाबरोबर बाकीच्याही गोष्टी, मग त्या तुमच्या फरसाण असेल किंवा तुमचं स्वीट असेल, दुधापासून तयार होणारं पनीर असेल किंवा तेल असेल, अशा खूप साऱ्या गोष्टी त्याच्यात आपण घेतल्यात. त्या 100% 100 दिवसात दिलेल्या लक्ष्यांकापेक्षा जास्तीचं काम आमचा विभाग करेल असं मी खात्रीनं आपल्यामार्फत सरकारला आणि जनतेलाही आवाहन करतो.
सर आता जर बघितलं तर तुम्ही हा आढावा घेतलाय, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त भेसळ कुठल्या पदार्थांमध्ये किंवा कुठल्या ह्याच्यात तुम्हाला आढळते? फक्त दुग्धजन्य पदार्थ की अजूनही? फक्त दुग्धजन्य पदार्थच नाही तर भेसळ अनेका याच्यात आढळते. लोकांमध्ये असलेली चर्चा सर्वाधिक आहे ती दुधात आहे. कारण दुधापासून अनेक म्हणजे दुधात भेसळ, पेढ्यात भेसळ, जिलबीत भेसळ. जिलबीत भेसळ तर म्हणतात रंगात भेसळ. रंग सुद्धा भेसळीचा वापरला जातो. म्हणजे त्या भेसळीला कुठं शेवटच नाही असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्याच्या पुढं तेलातली ऑइल जे आपण खातो त्या तेलातलं खूप मोठ्या प्रमाणात भेसळ होते. त्याच्याचबरोबर महिलांची जी काही सौंदर्य प्रसाधने आहेत, तुमचे लिपस्टिक म्हणा किंवा काय आता त्याची नावं फारशी मला पाठ नाही, पण त्याच्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात भेसळ होते. आणि म्हणून जो काही चांगल्यासाठी म्हणून वापर करतो त्याचा कळत न कळत साईड इफेक्ट मोठ्या प्रमाणात होतो. तो बंदोबस्त करण्याची आमच्या विभागाची माझी पुरेपूर तयारी आहे. नमुने जवळपास सगळ्या महाराष्ट्रभर सगळ्या विभागातले जे ते जिल्ह्यातले अधिकाऱ्यांनी जाऊन ते सॅम्पल घेतले. तर ते काही पॅक स्वरूपाचे घेतले, काही लूज स्वरूपाचे घेतले, काही कंटेनरमधून टँकरमधून दुधाचे नमुने घेतलेत. अशा पद्धतीने सगळ्या ठिकाणी घेतले. उद्या येतील 5,000पेक्षा जास्त करायचा. कारण एका दिवसात जर 1,062 करतो तर अजून 7-8 दिवसांनी परत एक राऊंड जर मारला तर 2,000 होतील. असं करत करत पुढे जाऊ. धन्यवाद. पॉलिटिकल काय करा आता हे नको नको नको. हां अभिनेता सैफ अली खान यांच्या घरामध्ये घुसून चोरट्याने त्यांच्यावरती हल्ला केला. ते गंभीर आहे, सध्या त्यांच्यावरती उपचार झालेले, ते आउट ऑफ डेंजर आहेत. मात्र तशा पद्धतीने घटना घडलेली आहे. कसं होतं या घटना त्याच्यावरून म्हणजे घटना ह्या दिवसेंदिवस वाढायला लागल्या. त्याच्यामुळं प्रत्येकाचं जीवन असं विस्कळीत व्हायला लागले. ते मुंबईमध्ये तर आहेच आहे, पण खेडोपाड्यांमध्ये सुद्धा असले प्रकार व्हायला लागलेत. सरकार त्याच्यावर गांभीर्यानं खूप सारी काळजी घेतं, परंतु कठोरातली कठोर शिक्षा होऊन जेणेकरून दुसऱ्यानं त्या झालेल्या पहिल्याच्या शिक्षेला जर बघितलं तर ही पुन्हा प्रवृत्ती वाढणार नाही अशा पद्धतीचं सरकारला मी विनंती करतो. सर, तुमच्या जिल्ह्यातले नेते गुलबर साहेब काय खरंच आजारी आहेत का? कारण की राष्ट्रवादीच्यामुळे आंदोलनामुळे बैठकीला ते नाही. परवा भुजबळ साहेबांनी पाण्याच्या संदर्भातला जे वळवी योजना आहेत, पश्चिमेला वाहून जाणारं समुद्राचं पाणी पळवण्याच्या संदर्भातले एक दरा वगैरे ज्या प्रकल्प आहेत, दमणगंगा पिंजाळ वगैरे ज्या आहेत, नारपार गोदावरी खोरा आहे, त्या संदर्भातला त्यांच्याकडून फोन आला होता. तसं काही जाणवत नाही नाराज असल्याचं. येतील बैठकीला येतील. सिनियर आहेत ते. चर्चा होते, आरोप होतात, परंतु निवड आरोप झाले म्हणून ऍक्शन घेण्याबरोबर सरकारनं इतक्या यंत्रणा त्या बाबीत लावल्यात आणि मुख्यमंत्री महोदयांनी कबूल केले का जर दोषी आढळला तो कोणीही असो, कितीही मोठा असो, त्याच्यावर कार्यवाही केली जाईल. त्या पद्धतीने सुरू आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.